मी तुमचा लाडका अभय तुझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन आलो आहे. तर हा माझा फर्स्ट व्लॉग आहे गाईज, तर थोडं समजून पण घ्या. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह अभ्या. गाईज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा गाईज. तर आज आहे शनिवार आणि आज आपण चाललो आहे शिर्डीला रात्री. तर मी तुम्हाला पूर्ण शिर्डी फिरवणार आहे गाईज. तर माझा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला मी मजा मस्ती तर माझ्या ब्लॉगमध्ये असणारच आहे. तर शिर्डीमध्ये कसं काय काय ते सगळं तुम्हाला दाखवतच. चला तर मग आपण शिर्डीमध्ये भेटूयात. तर आता आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो आहे. समोर व्ह्यू बघा, पावर वाटते. गाईज आम्ही आलो आता हॉल्टवरती. बुक केलं आणि हिला कशाला घेऊन तेव्हा जाणं उगीच घेऊन असं वाटत लागले. रूम मध्ये पहिला आरसा बघते आहे का नाही बघितलं. त्या पोरींना उगीच आणतात. असते बघा कशी पैशाची पोरगी. सगळं काढायला लावणार. रूम आम्ही मंदिराच्या बाजूलाच घेतला. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. 2 मिनिटं मंदिर आहे. माझा मोबाईल तुझ्याकडे असेल. चार्जिंगला लावा. आपल्या कोण बोललो? सुरेश बोला आपल्याला पाऊस पडलाय. जोरात बारीक बारीक चार्जिंग पॉईंट कुठे पण. हा बाई एकच आहे. तिकडे एक वरती आहे. लावणार मग काय झालं? 2 एक बाथरूमात लावायचं आतमध्ये असेल. चार्जिंग पॉइंटच नाहीये. आंघोळ करता करता बाथरूमात लावायचं. नाश्ता करायला आहे काय, नाश्ता करायला पब्लिक सगळे चाय वगैरे पितात. चाय पिऊन आता आम्ही मंदिरामध्ये जाऊ बहुतेक. दुपारी जायचं प्लॅन आहे आमचा, पण बघू कसं काय होतं ते. आणि बाहेर लय ऊन आहे, मजबूत ऊन आहे. आणि बाकी तुम्ही गाडी पकडली, गाडीत बसलोय ह्या रिक्षामध्ये. तर मंदिरामध्ये तर मोबाईल नेता येणार नाही. मंदिरामध्ये नाही बनवता येणार. म्हणजे बाहेरचे व्ह्यू तुम्हाला ते सगळं दाखवतो मी काय काय द्वारकामध्ये ते सगळं तुम्हाला दाखवेन शॉर्ट एकदम. परत एक मी सिनेमॅटिक व्हिडिओ बनवणार आहे, ती पण बघा आणि फुल सपोर्ट करा. चला मागून भेटू. तर गाईज आता आपण आलो आहे खंडोबा मंदिरामध्ये. आणि या मंदिराचा असा इतिहास आहे गाईज. इथे बाबांचे भक्त महासापती पंडित यांनी बाबांना आओ साई अशी हाक मारली होती. साई हे नाव बाबांना याच मंदिरात पडले. मंदिर खूप जुनं आहे गाईज. आणि ही बाबांची आणि महासापती पंडित यांची मूर्ती आहे, जी मंदिरामध्ये विराजमान केली आहे. आणि खरी मुंबईवरनं येणाऱ्या सगळ्या पालख्या पहिले इथेच दर्शन घेतात. तर मंदिरामध्ये फोन घेऊन जाणं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे आपण मंदिराच्या बाहेरच व्हिडिओ काढली आहे. आणि आतमध्ये मंडप टाकल्यामुळे व्हिडिओ काय पूर्ण आली नाही आहे. चला गाईज आपण थोडा वेळ विश्रांती करू, मग तुम्हाला मी शिर्डी फिरवतो. तर गाईज 8:30 वाजले आणि जास्त आता खाली आलो, सगळे झोपलो होतो. 5:30ला आम्ही आतमध्ये गेलो घरी रूमवरती. आणि आम्ही शिर्डीमध्ये मुक्कामाला थांबलो आज रविवारचं. उद्या आम्ही दुपारी निघणार आहे, दुपारी किंवा संध्याकाळी. तर आज तुम्हाला मी पूर्ण शिर्डीमधलं सिनेमॅटिक व्ह्यू दाखवतो. ते सगळे आलेत वरून खाली बघू शकता. आणि आम्ही चालले मंदिराकडे. मंदिर पूर्ण एक्सप्लोअर करणार आहे, सगळं फिरणार आहे, सगळे व्हिडिओ बनवतो मी, बघा तुम्ही. इथे आणि रूम पण जवळ घेतले एकदम मंदिराच्या बाजूलाच, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. काय म्हणते हे बघा हे सगळे मंदबुद्धी हे ब्लॉग मध्ये येणार आहे काही येणार नाही बोललो, येणार आहेत बोललो. काहीच शिर्डीची रात्र आम्ही मस्त करतो. असे सगळे इथे बसलेले असतात शिर्डीमध्ये. बघा बाजारात रूम घेतल्यामुळे आम्हाला सगळं अनुभवायला भेटतंय. बाकी व्ह्यू तुम्ही बघू शकता, सगळं खूप मस्त असं सगळं. तर चला तुम्हाला मी सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो आणि इंस्टाला पण पोस्ट करतो मी, ते पूर्ण बघा. हे बघा इकडे यांचे टूरिस्ट ट्रॅव्हल्स आहे इथे.
फक्त पहिल्यांदा माणूस बघितलाय साईराम बोलते साईराम बोलते नक्की प्यायला आलं जाईल भूक झाली तो आता मंदिराकडे जाणार आहे आणि जुनी शिर्डी कशी असते ती तुम्हाला दाखवतो आज या काकांबरोबर आता नवीनच भेट झाली विना हॉस्टेल कशी दोघे जणी आम्ही 5 जण आहे बघा मागला लपल बघते मॅच चालू आहे यांची तर मॅच चालू आहे मॅच बघण्यामध्ये व्यस्त आहेत मॅटर असा आहे का मंदिराकडे फोन आतमध्ये द्वारकामाईमध्ये किंवा मंदिरात फोन घेऊन जाऊ शकतो मग शूट बाहेरूनच काढणार आहे मागणी करून सिनेमॅटिक व्हिडिओ बनवून ती बघा तुम्ही आणि तू लाईक करा सपोर्ट करा मग भेटूया साई 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 बाबा साई 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 बाबा साई 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 प्यार करे सब साई से साई सबसे प्यार करे साई 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 बाबा साई 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 प्यार करे सब साई से साई सबसे प्यार करे एवरीबॉडी लव्स साई साई लव्स एवरीबॉडी एवरीबॉडी लव्स साई साई लव्स एवरीबॉडी साई राम साई राम साई राम साई राम साई राम साई राम साई साई राम साई राम साई राम साई राम शिर्डी वाले साई काही स्वर्गसूप बघायचं स्वर्गसूप हे बघा स्वर्गसूप काही नाश्ता करायला येऊन बसलो हा बघा आला मस्ती करायला आमच्यावर बस बघितला पब्लिक इथं बसली आहे सगळी काल्या ती पोरगी मला बारकी काहीच ती बारकी पोरगी मला नाचते इथे ना सगळ्या पालख्या थांबतात जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्या पालख्या येतात पावसाळ्यात पण पालख्या इकडे येतात दरवर्षी आणि हे बघा आमचा पालखीचा टी शर्ट गेल्या या वर्षीचा आहे 2026चा 19 वर्ष होता आमचं पुढचं 20 वर्ष आहे थाटामाटात गाजवणार आहे आम्ही 20 वर्ष पण तो पण ब्लॉग टाकेलच ते पण दिवस लवकर जवळ येतीलच असं आम्ही निघू आता इकडनं हे बघा येडे समोर मंदिर आहे इथे ते बाजूलाच मंदिर आहे इथं सर्व तुम्हाला पण ना पालख्या इकडे थांबतात आणि खूप पब्लिक येते पालख्यांना पण सगळ्यात मुंबईवरनं पालख्या येतात ठाण्यावरनं येतात वाडा पालघर सगळीकडून पालख्या इथे येतात तसे बसलेत स्टॉल वगैरे लावलेले असतात आणि फिरण्यासारखं भरपूर काही ते म्युझियम आहे परत बाबांचं सगळं ते जुन्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत ते सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल सगळ्यात भारी त्यातला प्रसाद तुम्ही दर्शन घेतलं की तुम्हाला बुंदीचा प्रसाद मिळतो आणि उदी मिळते बघा बाहेर आलो गेटच्या इथं आलो आम्ही हा फर्स्ट नंबर गेट आहे गाईस इथं जाम पब्लिक असते इथं गाड्या पार्किंग साठी पण अर्थ म्हणजे बंद केलंय तुम्हाला प्रसाद वगैरे पण भेटून जाईल सगळ्या दुकानं लागलेली आहेत इथे पण प्रसाद घेण्यासाठी आहे सर्व हसतोय गाईज आम्ही आता आलो ते आलो आणि हे बक्कासूर बघा 3 जेवायला बसलेत आणि हे झोपले मंदबुद्धी यांना थाळी पण नाही भेटली खायला तर प्लास्टिकच्या पिशवी मध्येच खातात ते ऑप्शन नाही काय करणार चालू आहे तर आता आम्ही इथे फिरतोय बाहेर
खरेदी वगैरे केली आधी, लाडू वगैरे घेतले. मस्त आहे, आता व्यू भारी झालाय. हे बघू शकता पब्लिक एवढी नाही आज, 4 दिवसाला कमी असते पब्लिक. आज सोमवार आहे ना, सोमवारची एवढी पब्लिक नसते, रविवारची खूप असते, शनिवार आणि रविवार खूप गर्दी असते. आणि आवाज तरी करूनच या स्नेसाठी तर एका दिवशी दर्शन घेतलं खूप होते. आणि इकडे बघा असे शूज साठी ना लॉकअप वगैरे ठेवलेले आहेत. फोन आणि शूज आणि आतमध्ये फोन अलाउड नसल्यामुळे फोन साठी पण ठेवलेले आहे बाहेर. तर आता माझं शेवटचं आहे, आता बंद करणार आहे. दोनची गाडी आहे, रस्ता आम्ही सगळे निघणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, इथे ना जवळ बाबाजींना आई मानायचे ना, त्यांचा वाडा आहे, आम्ही बघायला जातो सगळे मित्र वगैरे. तुम्हाला तिकडचे पण फील दाखवतो, तेव्हा आम्ही वाड्याच्या पण भेटू. बावडी आहे, तुम्हाला दिसते का ना माहित नाही, इथे बावडी आहे. अजून पण तसंच आहे, कधीच पाणी आटत नाही, 12 महिने पाणी असतं गाईच बावडीला. आणि खूप जुनी बावडी आहे, इथे बाबाची काळापासून इथे ही पूर्ण जागा आहे ना जी, जागेमध्ये ते बावडी बनवली आणि तिथून पुढे बाबांचं मंदिर वगैरे सगळं दिसतं. ते काही जाळ्या लावला त्याच्यामुळे दिसत नाहीये. आणि रस्ता म्हणजे रस्त्याला मंदिराला 10 ते 8 गेट आहेत, त्यामध्ये 7व्या गेट आपण मंदिरामध्ये. आणि फिरण्यासारखं भरपूर काय काय एक्सप्लोर करायला तर मजा येते. त्याला तुम्हाला ते वाडा दाखवतो, वाडा खूप भारी आहे, वाडा खूप मोठी त्याला साईबाबांना त्यांची आई मानायचे, आईप्रमाणे मानायचे, ते त्यांचं घर, त्यांचा वाडा. बैजाबाई अप्पा पाटील त्यांचं घर. अशा शिर्डीमध्ये भरपूर जुन्या जुन्या वास्तू आहेत बघण्यासारख्या. आता सध्या हे घर बंद आहे, ते आपण जाता येणार नाही, आपण तुम्हाला बाहेरून दाखवतो कसं आहे. ते राहतात लोक खूप जुने जुने वाडा वगैरे आहेत. तिथे पण आता एक वास्तू होती, तुम्हाला दाखवतो. काहीच बँक झाला, ठीक आहे चला दाखवतो तुम्हाला ती वास्तू कशी काय. मला बोला ना वास्तू पूर्ण जुनाड आहे, आतमध्ये दुकान आहे, दुकानामध्ये पूर्ण काळ्या दगडात बनवते. जुन्या वास्तू आहेत शिर्डीमध्ये, बघण्यासाठी एक्सप्लोर करून भरपूर जायचं फिरतोयच आम्ही, मजा येते तिथे एक्सप्लोर करायला. काय काय जुनं गेलं अजून कुठे काय काय असेल माहिती नाही. ब्लॉग संपवतो माझा. आमची गाडी आहे 2 जाऊन हॉलवरती कपडे वपडे सगळे भरतो बॅगेमध्ये. पुढच्या ब्लॉगला सपोर्ट करायचा आहे. पण जाण्या अगोदर बाबांना शेवटची भेट म्हणून आपल्याला त्यांना परत भेटायला आलोय मंदिराच्या शेजारी आहे बघा. ह्याच्यातून दर्शन घेऊ आता, दर्शन घेतोय. पहिला मी जातो, मोबाईल वगैरे पकड, नंतर तू जा, मोबाईल मी पकडतो तुझे. चालेल चला काहीच फटाफट आम्ही जाऊन येतो आता. काहीच मंदिराचा व्ह्यू बघा भारी वाटतं इकडनं, दिसतोय का कळस दिसतोय, काहीच पहाड वाटतंय. आता मजा येणार आहे. आता व्ह्यू एक नंबर असणार आहे. मग दर्शन घेतो आम्ही फटाफट जाऊन, आणि मी इथून 2 फोटो काढताना निघून जाऊ बॅग घ्यायला आमच्या रूमवरती. आज चालू दिवस म्हणून एवढी गर्दी नाही, मजा येते. आम्ही काल रात्रभर फिरत होतो काही शिर्डीमध्ये. मगाशी वाडा बघून आलो, मस्त आहे. जुन्या जुन्या वास्तू तर भरपूर आहे तिथे, बघण्यासारखी आहे शिर्डी. एक्सप्लोअर करायचं आहे, दुकानात दुकान आहे, खूप मजा. आम्ही द्वारकामाई जवळ आलोय बघा, द्वारकामाई फुल पब्लिक आहे आता. द्वारकामाई
मोबाईल जर घेऊन जायला म्हणजे तर बघा चाललं आतमध्ये. हे लोक पाठवत नाहीत बाहेर, बॉडीगार्ड बसले असतात ते. तर आतमध्ये जायला मोबाईल घेऊन जायला एंट्री नाही. तर प्लीज तुमचे मोबाईल वगैरे काय असतील ते तुम्ही लॉकअपमध्येच जमा करून ठेवा गाईच. आणि हे आमचं शेवटचं दर्शन आहे. त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट जानेवारीमध्ये येणार पालखीला. तेव्हा पालखीला भेटणार बाबांना शेवटचं. आता मूर्ती दिसते का नाही माहीत नाही. समोरच बाबांचा गाभार आहे. आणि बाजूला मी तिथे उभा आहे ना, ही द्वारकामाईचे द्वारकामाईचे इथे उभा आहे मी मागे. हे बाबांचं मंदिर आहे इथे पाठीमागे. भारी व्ह्यू येतो गाईस. हा बघा आला मुखदर्शन घेऊन. आता मी जातो आतमध्ये, तुझ्याकडे फोन देतो. बाबांना शेवटचा निरोप देऊन आता आमच्या बॅगा घेऊन निघालेलं सगळे. आता आमची गाडी उभी आहे ट्रॅव्हलर्स. काय इथं खंडोबा मंदिर तिथं बाबू काय बोलला तू? हां पुढे इथं गँग बॅगा वगैरे आम्ही घेतलेल्या आहेत. आणि आमची ट्रॅव्हलर्स इथं उभी आहे, विनायक ट्रॅव्हलर्स. त्या गाडीने आम्ही चाललो आहे स्लीपर कोच. जे खंडोबा मंदिर आहे समोर दिसते का तुम्हाला? इथे बाबांना महासापती पुजारी होते ना, त्यांनी आवाज दिलेला पहिल्यांदा आवसाई. आवसाईचा अर्थ साक्षात ईश्वर असा अर्थ होतो त्याचा. इथं आम्ही पाया पडून घेतो शेवटचा. बघितलं पाया पडला आणि आपण ते पायाचे मला नाही पडता येते. कॅमेरा ऑन आहे ना त्यामुळे लांबूनच पडतो. हम लोग भी बोलते थे झालं का? बघितलं काहीच मेंटल लोक आहे. झाले आमची एक्सप्लोर करून शिर्डी. आता डायरेक्ट जानेवारीत पालखीला यायचं. मी तर येणार बरं 10 दिवस. आता हा परत नोव्हेंबरमध्ये येईल मित्र हॉल्ट बुक करायला पालखीचे. गाडी आमच्या आलेली आहे. चला गाईच भेटू पूर्ण आता. बाय बाय. जय साईराम गाईच. गाईज ही आमची गाडी आहे. हीच गाडी बुक केली आहे आम्ही. प्रायव्हेट गाडी आहे. स्लीपर कोच आहे म्हणजे झोपून असणार आहे, टेन्शन नाही. आणि त्यांचे ड्रायव्हर वगैरे इथं सगळे उभे ना. गाडी बघा गाईच फुल झोपून जाणार आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. त्यांना पब्लिक चालले आतमध्ये आणि पण चालू ठाण्यामध्ये. तर हा माझा फर्स्ट ब्लॉग होता गाईज. आणि तुम्ही मला इतका सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू. तर ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी करून घ्या. माझ्या चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह आव्या. आणि असं सपोर्ट करत राहा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू गाईज.